जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 142. गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. कुस्त्या खेळून झगडून शरीरबळ वाढते. अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते. तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याचे आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे, आणि ते करण्याकरता परमेश्वर संकटे पाठवतो, पण तुम्ही त्यांना भीता, याला काय म्हणावे? अशा स्थितीमध्ये संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनाहित करणे. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यामध्ये पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधामध्ये गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना. औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे. एकाला येतो एकाला नाही. ज्याचे हित होणे असेल तर तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन हे भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंग पाहू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे. दुःख भोगायचे आहे तर ते समाधानाने का भोगू नये? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी होणार का नाही? दुःख आले असता त्याची चिंता उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल. मी म्हणजे अमुक तमुक एक अशी आपल्या अस्तित्वाची जशी आपली खात्री असते, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहे तशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीनेच केली, देहबुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत आहे ते तुम्ही केले, तसेच तुम्ही केले. वास्तविक म्हणजे माझी सेवा मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, माझे नामस्मरण करणे, सर्वानुभूती भगवत भाव ठेवून कुणाचेही मन न दुखावणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. माझा सांगण्याचा परिणाम न होण्याची 2 कारणे असतील. एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल. पण परमार्थामध्ये एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा एखाद्याला आज 105 ताप आहे आणि तो उद्या एकदम 95 झाला तर ते बरे नाही. तसेच मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदमच शांत झाला तर तेही बरे नाही. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हायला हवे आणि ते विवेकाने घडून आणावे. भजन, पूजन, नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोचले पाहिजे, तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसू लागतो. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा. जय जय रामकृष्ण.